श्री सद्गुरु वासुदेवानंत सरस्वते नमः. श्री सद्गुरु दिगंबर दासाय नमः. श्री सद्गुरु काका महाराज आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी माता, आज आपल्या इथे डॉक्टर सुधीर जोशी श्री महाराजांसंबंधी आठवणी सांगण्यासाठी आले आहेत. डॉक्टर सुधीर जोशी MS ऑर्थोपेडिक, दादरला त्यांचं हॉस्पिटल आहे. गुडघ्यांच्या सांध्यावरील शस्त्रक्रियांचे ते तज्ज्ञ आहेत. गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया जी कॉम्प्युटर नॅव्हिगेशनने होते त्या विषयातले ते तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती देशाप्रदेशांमध्ये आहे. जेजेला ते प्रोफेसर आहेत. आपल्या संस्थेचे ते ट्रस्टी आहेत आणि बालपणापासून महाराजांचा सहवास त्यांना मिळालाय. महाराजांना त्यांनी जवळून पाहिलंय. त्यांचे वडील डॉक्टर श्री द जोशी हे FRCS लंडनहून त्यांनी ही पदवी प्राप्त केली होती. दादरला हिंदू कॉलनीमध्ये त्यांचं हॉस्पिटल होतं. महाराजांचे एकनिष्ठ भक्त, आपल्या सेवा मंडळाचे पहिल्यापासून अध्यक्ष, संस्थेचे ट्रस्टी. महाराजांचं कार्य जेव्हा सुरू झालं मुंबई, पुणा, डेरवण अशा वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेला खूप सक्रिय अशी मदत करणारे, निधी संकलनापासून सर्व प्रयत्नांमध्ये सक्रिय भाग घेणारे, अतिशय कार्यरत असून सुद्धा महाराजांसाठी खूप वेळ देणारे आणि महाराजांवरती अतीव निष्ठा असणारे असे डॉक्टर श्रीधर जोशी यांचे चिरंजीव डॉक्टर सुधीर जोशी आज आपल्याला त्या काळाबद्दल माहिती सांगणार आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर श्री बाबा महाराजांचा अस्थिकलश म्हणजे जी चरसमाधी दिगंबरदास महाराजांनी 13 जानेवारी 1966 या दिवशी आपल्या हिंदू कॉलनीतल्या घरी आणली आणि पुढे 3 वर्ष तेथे भक्तांची साप्ताहिक सामुदायिक उपासना व्हायची, बैठका व्हायच्या. हे सर्व कार्यक्रम तिथे व्हायचे. आपले वडील अनेक वर्ष श्री सद्गुरु वासुदेवानंत सरस्वती सेवा मंडळाचे अध्यक्ष तसेच ट्रस्टचे विश्वस्तही होते. त्यांची महाराजांवर अपार श्रद्धा होती आणि महाराजांचे आपल्या शिष्यावरती अत्यंत प्रेमही होते. तर तो जो कालखंड आहे त्याविषयी ऐकण्यासाठी तुमच्याकडून आम्ही फार उत्सुक आहोत. तेव्हा महाराजांकडे आपले वडील केव्हापासून आकृष्ट झाले, केव्हापासून जाऊ लागले? श्री दिगंबरदासाय नमः. माझे वडील महाराजांच्या संपर्कात श्रीयुत मांडके नावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्यातर्फे महाराजांना ते पहिल्यांदा भेटायला गेले. हा काळ साधारणपणे 1960च्या आधीच होता. त्यावेळेला माझे वडील परदेशातून शिक्षण घेऊन परत आले होते आणि त्यांनी स्वतःचा प्रॅक्टिस चालू केली होती. पण आयुष्यात अजून घडी नीट बसलेली नव्हती. त्यामुळे ते खूप असे अनसेटल्ड आयुष्यामध्ये होते आणि महाराजांकडे ते पहिल्यांदा ह्या मांडके गृहस्थांच्याकडून तर्फे गेले. त्यावेळेला 2-3 वेळेला त्यांना भेटल्यानंतरच माझ्या वडिलांना खूप त्यांचं महाराजांचं महत्त्व जाणवलं मनात आणि ते महाराजांकडे आकृष्ट झाले. नंतर मग मी लहान होतो त्यावेळेला मला त्यांनी महाराजांकडे न्यायला त्यांच्याबरोबर चालू केलं. त्यावेळेला मी पहिल्यांदा महाराजांना मरबळी नावाचे गृहस्थ होते त्यांच्याकडे महाराज राहत असत आणि ते गिरगावात तालमिकी वाडी म्हणून एक बिल्डिंग होती. तिथे काहीतरी 4थ्या का 5व्या मजल्यावरती ते मरबळी राहत. त्यांच्याकडे महाराज बसायचे, तिथेच राहायचे आणि एक फोटो होता मोठा बाबा महाराजांचा, त्याच्या बाजूला महाराज बसायचे
आणि त्यावेळेला काळी टोपी, काळा कोट आणि पांढरा शुभ्र शर्ट आणि धोतर घालून महाराज बसत असत. आणि बरेच लोक त्यावेळेला सुद्धा महाराजांकडे भेटायला यायचे. त्याची प्रत्येकाची अगदी कसून चौकशी महाराज करत असत. म्हणजे त्यांच्या पारमार्थिक जीवनाबद्दल, त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल, फॅमिली लाईफ, सगळं महाराजांना प्रत्येकाला जी काय मदत करायची ती ते करत असत. आणि नुसत्या पारमार्थिक पातळीवरती नाही, पण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा प्रत्येकाची ते चौकशी करून त्यांना काय जी मदत त्यांना करता येईल ते महाराज करत असत. अत्यंत प्रेमाने प्रत्येक भक्ताला ते म्हणजे वागवत असत. आणि मी वडिलांच्या बरोबर ते मरबळींच्याकडे जवळजवळ आठवड्यातून 2-3 वेळेला महाराज जेव्हा मुंबईत असायचे तेव्हा आम्ही जायचोच तिथे. मग नंतर महाराजांनी ते त्यांचा देवारा, नंतर फोटो आमच्या घरी आणायचं ठरवलं. मग 13 जानेवारी 1966 साली महाराज आमच्याकडे राहायला आले. त्यावेळेला मी सदा शाळेतच होतो आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी होती, माझी आई आणि वडील, आणि आम्ही सगळे एकत्र जेवायला बसत असतो. दररोज रात्री महाराज आणि आम्ही 4 लोक अशी जेवायला एकत्र बसत असतो. तेव्हा महाराज अतिशय मार्मिक आणि थोडेच, जास्त गप्पा गोष्टी नाही, पण जे काय बोलत असेल ना त्यांचं म्हणजे इतकं टिप्पण करण्यासारखे शब्द असायचे. महाराज नेहमी खाली बसायचे, पाठ मांडून आणि ताट मांडून जेवायला बसायचे. आणि मग आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही खाली नाही बसायचं, तुम्ही सगळ्यांनी वरती टेबलावरती बसायचं. मग आम्हाला जरा थोडं ऑकवर्ड वाटायचं त्यावेळेला, पण महाराज म्हणले की तुम्ही नाही खाली बसायचं, मी खाली बसणार, तुम्ही वरती बसा, कारण तुम्हाला सवय नाही, तुम्हाला जमणार नाही जेवायला खालून. बरं, मग चालतं. दररोज महाराज काही ना काहीतरी उपदेश देवाबद्दल किंवा बिडकर महाराजांबद्दल किंवा देवानंद सरस्वतींच्या बद्दल काही ना काहीतरी थोडंसं टिप्पण करत असत दरवेळेला जेवताना. आणि आमच्याकडे दर रविवारी नाही, महिन्याचा रविवारी, एका रविवारी संध्याकाळी 4 वाजता मीटिंग असायची भक्तांची. त्यावेळेला सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक नामस्मरण, काही भाषणाचे कार्यक्रम, म्हणजे लहान मुलांसाठी भाषणाच्या स्पर्धा, नंतर पाठांतराच्या स्पर्धा असायच्या. मग महाराज एक खोलीत मध्ये बसायचे. आमच्या घरात बऱ्याच खोल्या होत्या, तर एका खोलीमधलं सगळं सामान काढलेलं असायचं. त्यावेळेस जाजम टाकून खूप अगदी 4 टोकापर्यंत ते जाजम घालायचे आणि एका भिंतीला लागून ते बसायचे. त्यावेळेला एक दाण्याचा डबा त्यांच्याकडे असायचा आणि समोर 50-60 लोक तरी यायचेच त्यावेळेला. प्रत्येकाला मीटिंग संपली की काही ना काहीतरी 2-4 शब्द त्यांच्याशी बोलून विचारपूस करून महाराज त्यांना निरोप द्यायचे. जाताना प्रत्येकाला दाणे द्यायचे. आणि काही जर एखादा सण किंवा कार्यक्रम किंवा काही प्रसंग असेल तेव्हा 1 रुपयाच्या नोटा द्यायचे महाराज. नेहमी प्रत्येकाला 1 रुपयाच्या नोट द्यायचे. आणि जे कोणी त्या पाठांतर स्पर्धेत मुलं यायची किंवा भाषणाच्या स्पर्धा असायच्या, त्यात मुलं जे भाग घ्यायची त्यांना प्रत्येकाला 1 रुपया मिळायचा त्यावेळेला महाराजांकडून. आणि एक मला आठवतंय अगदी, महाराज त्यावेळेला सुद्धा खूप, म्हणजे काही भक्त शिष्यांनी किंवा काही कोणाही जर चूक केली किंवा गैरवर्तन केलं तर अतिशय ओरडायचे महाराज. एवढे म्हणजे धाबत जणांना ओरडायचे. आणि एकदा काय झालं की महाराज कुठेतरी पुण्याला गेले होते आणि मीटिंगला 4च लोक आले. महाराज नव्हते म्हणून कोणी आलंच नाही, 4 लोक झाले. मग दुसऱ्या मीटिंगला जे काय सगळ्यांना त्याने
म्हणजे इतकं ओरडलेत महाराज. शेवटी म्हणाले की हे मीटिंग आहे, हे काय माझ्यासाठी करताय का तुमच्यासाठी करताय तुम्ही? म्हणून मग सगळे लोक महाराज नसतानाही मीटिंगला यायला लागले. 50-60 लोक तरी दर वेळेला मीटिंगला यायचे. आपले वडील महाराजांच्या थोरवीबद्दल आपल्याजवळ काही बोलायचे का? महाराजांनी माझ्या वडिलांना बिडकर महाराजांचं चरित्र वाचायला सांगितलं होतं. तर माझे वडील काम संपल्यानंतर 10-10:30 नंतर जेवण झाल्याने रोज 20 वर्ष तरी बिडकर महाराजांचे चरित्र दररोज 2-2:30 वाजेपर्यंत रात्री वाचायचे. मी लहान होतो त्यावेळेला मला बोलवून घ्यायचे. काही विशेष असा इम्पॉर्टंट काही त्यामध्ये जेव्हा धडा येत असे तेव्हा वडील मला बोलवून घ्यायचे आणि महाराजांची आठवण काढून, महाराज मुंबईत असो त्यावेळेपर्यंत महाराज पुण्याला राहायचे जास्त करून, पण महाराजांची आठवण काढून महाराज ह्या चॅप्टर बद्दल असं म्हणाले, महाराज असं म्हणाले, असं मला दर धड्याच्या वेळेला सांगायचे. त्यांचे आवडते चॅप्टर्स म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा. नंतर त्यांना एक सुरुवातीच त्या चरित्रातलं वाक्य फार आवडायचं आणि ते महाराजांकडून त्याला दुजोरा मिळाल्यामुळे त्यांना फार त्याच्याबद्दल अभिमान असायचा. त्या काय वाक्य आहे की बिडकर महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की परमार्थाची कोणालाही जरूर नाही, उत्तम प्रपंच केल्याने परमार्थ होत आहे. हे महाराजांनी वडिलांना असं मुद्दाम टोचून आणि अतिशय एम्फोसिस देऊन हे वाक्य त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे ते वाक्य आलं की मला दरवेळेला वडील बोलवून घ्यायचे आणि म्हणायचे महाराजांनी सांगितले मला. असं खूप आठवणी महाराजांच्या होत्या त्यावेळेला. नंतर आमच्या घरी एक मारुतीचा फोटो होता, तर तो बरेच दिवस आमच्याकडे होता. तो कोणी लावला वगैरे कोणाच ठाऊक. त्यावेळेला मग महाराज एकदा मी तिकडे त्या फोटोवर समोर उभा होतो तेव्हा महाराज आले. ते म्हणाले काय रे कोणी लावला हा फोटो? तर मी आपलं एक असंच मी लावला म्हणला. मी लावला नव्हता तो, पण मी त्याच्याकडे रोज उभं राहून प्रार्थना करायचो. तेव्हा महाराज म्हणले की मग आजपासून हा तुझा फोटो झाला म्हणून मी तो फोटो मला त्यांनी काढून तुझ्या खोलीत लाव म्हणून सांगितलं. म्हणून मी तो लावून माझ्या खोलीत लावला. दररोज मी अजूनही त्याची प्रार्थना करतो त्या फोटोची. इतके वर्ष सुद्धा मी तो फोटो माझ्याकडे आहे आणि त्याची प्रार्थना रोज करतो मी. महाराजांनी दिलाय म्हणून मला फार त्याचा अभिमान आहे फोटोचा. त्या पण महाराजांना अगदी लहान असल्यापासून पाहिलं, हो, तर ती बालवयातली तुमची महाराजांबद्दलची मनातली इमेज काय होती? फार अतिशय प्रेमळ. आणि जर काही गैरवर्तन केलं किंवा कुठल्याही प्रकारचं जरा जरी चूक केली दैनंदिन याच्यामध्ये आयुष्यात तर महाराज अतिशय ओरडायचे. इतके ओरडायचे की धाबत जाणाऱ्याचं म्हणजे बाजूच्या लोकांचं धाबत जाणार आणि ज्याला ओरडतात त्याचं तो गर्भगतीतच व्हायचा माणूस. म्हणजे इतकं ओरडायचे. माझ्या वडिलांना सुद्धा खूप ओरडायचे, पण माझ्या वडिलांवरती फार प्रेम होतं. नंतर ओरडायचे नाहीत माझ्या वडिलांना कधी ते, पण मला सुद्धा खूप ओरडायचे महाराज. म्हणजे शाळेतून उशिरा आलो, काय कुठे बोरं खाल्ली, चणे खाल्ले, एवढ्या गोष्टीवरून सुद्धा जरा जरी काही चूक केली तरी खूप प्रचंड ओरडायचे. आपले वडील अतिशय उच्च शिक्षित होते, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले, यशस्वी डॉक्टर, भरपूर कार्यमग्न असणार अशी माणसं म्हणजे अगदी सर्वसाधारण बोलायचं झालं तर नियम म्हणून नव्हे, पण चिकित्सक असतात, थोडी अश्रद्धा असू शकतात किंवा निदान आपल्या व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून अशा कामांसाठी वेळ देणं त्यांना शक्य होतच असं नाही, त्याची शक्यता कमी असते. पण आपले वडील मात्र महाराजांवर अशी श्रद्धा ठेवून होते की नेहमी ते सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले, त्यांच्या कार्याला त्यांनी भरपूर वेळ दिला. तर याचं इंगित काय, याच्या पाठीमागचं रहस्य काय? माझे वडील जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन परत आले आणि त्यांनी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा काय ते फार परमार्थाकडे आकृष्ट झालेले नव्हते किंवा धार्मिक प्रवृत्तीचे सुद्धा थोडे असतील, पण विशेष काय असं हे त्यांना त्याच्याबद्दल काही अट्रॅक्शन नव्हतं.
पण महाराजांना भेटल्यानंतर माझ्या वडिलांच्या स्वभावात आणि आचरणात खूपच फरक पडला. अचानक म्हणजे 2-3 मीटिंग्समध्येच महाराजांबरोबर त्यांना एवढे महाराजांवरती ते आकृष्ट झाले की सर्व त्यांनी आपला म्हणजे मानसिक जे इन्क्लिनेशन्स असतात ती सर्व बदलली माझ्या वडिलांची. आणि ते महाराजांच्या पायावरती लोटांगण घालून जे काय महाराज सांगतील ती प्रत्येक गोष्ट महाराज माझे वडील त्याच्यासारखं करायचे. म्हणजे ते डेरवणला गेले तर डेरवणला जायचे. वालावलकर साहेब आणि माझे वडील, त्यावेळेला मला आठवतं वालावलकर साहेबांची फियाट गाडी होती आणि ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. मग माझे वडील आणि वालावलकर साहेब असे रोज कधीतरी म्हणजे दर महिन्याला 2-3 वेळेला काम संपलं की रात्री निघायचे आणि वालावलकर साहेब गाडी चालवायचे. आणि एवढे थकून जात असत की दोघेही कुठेतरी रस्त्याच्या कडेला, मी पण असायचो कधी कधी, रस्त्याच्या कडेला थांबून 1 तास झोप घ्यायचे वालावलकर साहेब आणि माझे वडील आणि मी असे झोपायचो 1 तास रस्त्याच्या बाजूला. त्यावेळेला वनराई, दाट अरण्य असं भरपूर होतं डेरवणच्या रस्त्यावरती. तर आम्ही सरळ 1 तास गाडी थांबून झोपूनच जायचो. इतके थकलेले असायचे दोघेही, वडील आणि वालावलकर साहेब. पण डेरवणला जायचं म्हणजे जायचं. आणि तिथे डेरवणला त्यावेळेला 1 खोली होती बरं का, 1 खोली होती आणि भयंकर पाऊस असायचा. एवढा पाऊस मी अगदी म्हणजे अक्षरशः कधी बघितला नाही. 1च खोली होती. आता जिथे आता कुठे ती खोली होती तुम्हाला सांगू, आता जे मंडप आहे ना, मंडपाच्या आतमधल्या बाजूला जिथे ती ओसरी आहे का नाही, काका महाराज जिथे बसतात त्याच्या समोरचे जे पायरी आहे ती तेवढीच खोली होती. तेवढ्याच खोली, बाकी काहीच नव्हतं डेरवणला. अख्खा मठ नव्हता, मंडप नव्हता, काही नव्हतं. ती 1च खोली. तिथे महाराज बसायचे आणि 1 पंखा. किंवा पावसाळ्यात तर काय विचारायच नको, एवढं पाऊस असायचा की तिथे पत्रे लावलेले होते. आणि असे आम्ही 2-3-4 लोकच तिथे जायचो. मला काय कळे ना हे काय येतं तिथे, कशासाठी हे चाललंय सगळं. मी लहान होतो, मला जरा हे होतं की तरकटपणा होता माझ्या डोक्यात अजूनही. पण ते मला कळायचं नाही की हे दोघं माझे वडील आणि वालावलकर साहेब आणि महाराज इथे डेरवणला येऊन करणार आहेत काय. शेवटी एवढं काय नाही तिथे, नुसतं रान, मोकळी जमीन, 1 खोली आणि हे 3 लोक काहीच करतायत काय मला कळायचंच नाही. शेवटी आता बघितलं की मला कळतं की काय त्यांच्या मनात होतं. महाराजांनी अस्थिकलश आणल्यानंतर आपल्याकडे साप्ताहिक बैठका किंवा वेगवेगळ्या निमित्ताने उपासना करण्यासाठी लोक एकत्र जमायचे, महाराजांचे भक्त. तर त्या बैठकांचं स्वरूप कसं असायचं? दर रविवारी, महिन्यातल्या एका रविवारी बैठक असायची. त्यावेळेला महाराज प्रत्येक थोड्या वेळ नामस्मरण असायचं, थोडा वेळ सामुदायिक प्रार्थना असायची. आणि मग शिष्यांची आणि भक्तजनांची ते विचारपूस करायची, प्रत्येकाला काहीतरी सल्ला द्यायचे. मग कोणाला तरी ओरडून काही उपदेश द्यायचे, नंतर कोणाला प्रेमाने उपदेश द्यायचे. असं साधारण अतिशय प्रेमळ आणि भारावलेलं वातावरण असायचं. एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे अतिशय भारावलेलं वातावरण असायचं. एवढं महाराजांबद्दल आदर प्रत्येकाला, एवढा दबदबा त्यांचा, परत प्रेम, आणि त्याच्यात असं सगळं असं मिश्रित आणि भारावलेलं वातावरण असायचं त्यावेळेस. जे भक्त मंडळी यायची, काही समस्या घेऊन पण येत असत लोक. तर त्या समस्यांचं निराकरण मला वाटतं महाराज तिथे असं व्यक्तीला करायचे, असंही होत असेल. हो हो, महाराज प्रत्येकाच्या ज्या समस्या असायच्या ते ऐकून घ्यायचे आणि त्यांना सल्ला द्यायचे. पण महाराजांना संपूर्ण आयुष्याचा, भक्ताच्या संपूर्ण आराखडा माहिती असल्यामुळे तो जो सल्ला ह्या क्षणी तो द्यायचे ना, तो बहुतेक शिष्यांना, बहुतेक असे काहीच थोडे लोक, वालावलकर साहेब, माझे वडील, असे काहीच थोडेच लोक ज्यांना डोळे झाकून त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला. बाकीचे लोक तरकटपणे, बऱ्याच लोकांनी तो सल्ला आता काय प्रॅक्टिकल वाटत नाही हो म्हणून ज्यांनी सोडून दिला की नाही,
त्यांना जेव्हा आयुष्यात पुढल्या घडामोडींची माहिती, जेव्हा पुढल्या घडामोडी जेव्हा त्यांच्या आयुष्यात झाल्या, तेव्हा त्यांना रिट्रोस्पेक्टिव्हली वाटायचं की महाराजांनी अरे असं सांगितलं होतं. असे कित्येक लोक मला माहिती आहेत की 10-1 वर्षांनी मग म्हणायचे, अरे मला महाराजांनी सांगितलं होतं की हा व्यवसाय करू नकोस, पण मी ऐकलं नाही आणि मी फसलो. असे फार थोडे लोक ज्यांनी दर सल्ल्याच्या वेळेला डोळे झाकून महाराजांचं ऐकलं आणि त्यांचं पुढे आयुष्यात कुठेही त्यांना अडथळा आला नाही. आपल्या आजोबांनी एक इमारत दादरला हिंदू कॉलनीमध्ये बांधली होती आणि नंतर महाराजांनी ती आपल्याला इतर वारसांकडून त्याचा हक्क वगैरे विकत घ्यायला सांगितली होती. तर तो सर्व व्यवहार किंवा ती हकीकत काय? हो, माझ्या आजोबांनी हिंदू कॉलनीमध्ये ते आम्ही जिथे राहतो तिथे इमारत बांधली आणि त्यानंतर 2 त्यांचे पुत्र म्हणजे माझे काका आणि माझे वडील यांच्यामध्ये ती डिव्हाइड केली. तर माझे काका फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांना काही त्या प्रॉपर्टीबद्दल काही आस्था किंवा अटॅचमेंट अशी काही नव्हती. त्यांना ती विकायची होती अर्धी. तर अर्धी विकल्यानंतर माझ्या वडिलांना अर्धी विकणं म्हणजे कंपल्सरीच झालं असतं. आणि माझ्या काकांना कल्पना होती की माझ्या वडिलांकडे एवढे काही पैसे नाहीत की त्यांचा तो अर्धा भाग ते विकत घेऊ शकतील एवढा. तर त्यांनी माझ्या वडिलांवर खूपच आत्ताच्या आत्ता मी विकतो प्रॉपर्टी, आत्ताच्या आत्ता तू इथनं निघून जा, असं बराच त्यांना प्रेशराईज केलं वडिलांना माझ्या. मग वडील महाराजांकडे गेले. मग महाराजांनी वडिलांना सांगितलं की हे बघ, ही प्रॉपर्टी काही झालं तरी सोडायची नाही. माझ्या वडिलांची सुद्धा प्रॉपर्टीवरती अटॅचमेंट होती, कारण बाळपण त्यांचं तिकडे गेलं होतं. आणि वडिलांनी अतिशय अनएक्सपेक्टेडली, कोणालाही कल्पना नव्हती, पण त्यावेळेला महाराजांच्या सांगण्यावरून वडिलांनी त्या काळी काहीतरी 2.5-3 लाखाचं बँकेकडून कर्ज काढून तो भावाचा हिस्सा विकत घेतला. म्हणजे त्यांच्या भावांना पण एवढं आश्चर्य वाटलं की ते अक्षरशः म्हणजे ही वॉज ऍब्सोल्युटली सरप्राईज. कोणाला कल्पनाच नाही महाराजांनी हे त्यांना करायला लावलंय. मग काय झालं की त्या प्रॉपर्टीमध्ये काही त्यावेळेला असं इन्कम काय नव्हतं प्रॉपर्टीमधून. मोठी आपली प्रॉपर्टी, घर मध्ये मजल्यावरती भाडे करू, भाडी किती 100 रुपये. नंतर खालच्या मजल्यावरती एक म्युन्सिपालिटीची शाळा, ते पण भाडे करूच. असं ती प्रॉपर्टी. तर काय मिळकत नाही, काय नाही, त्याच्याबद्दल खर्चच करत राहायचा दर महिन्याला. आणि वडिलांची प्रॅक्टिस जरी असली तरी किती खर्च करणार प्रॉपर्टीवरती असा. मग पुढे महाराजांनी सांगितलं की हे बघा डॉक्टर, तुम्ही ही शाळा आहे ना, ती तिकडनं म्युन्सिपालिटीत ऍप्लिकेशन वगैरे करून त्या शाळेला काही ही जागा सुटेबल नाही आहे, तर तुम्ही ह्या मुद्द्यावरती ती शाळा काढून घ्यायचा प्रयत्न करा म्युन्सिपालिटीकडून. आता हे मोठं कठीणच काम. कोण अशी टेनन्सी कोण सोडणार? म्युन्सिपालिटी तर सोडणं शक्यच नाही. तर हे 20 वर्ष वडील कुठे ना कुठेतरी ऑफिसमध्ये म्युन्सिपालिटीच्या मेयरला भेटणे, नंतर कोणातरी कॉर्पोरेटरला भेटायचं. पण त्यावेळेला काही लाचलुचपत किंवा भ्रष्टाचार असा काही प्रश्न नव्हता. माझे वडील त्यात नव्हतेच त्या प्रकारात. त्यामुळे 20-22 वर्ष अशीच गेली. आणि शेवटी महाराज माझ्या वडिलांना एकदा चिडून म्हणाले, काय रे, मी तुला ही प्रॉपर्टी घ्यायला सांगितलं, हे प्रॉपर्टी घेतल्यामुळे तुझं नुकसान झालं नाही फार? बरं बघूया म्हणाले. असं म्हणल्यानंतर 6 महिन्यामध्ये म्युन्सिपालिटीच्या काय डोक्यात आलं, कुठून त्या स्टँडिंग कमिटीमध्ये कोणतरी भाषण केलं की एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काय दाणा आहे, कुठेतरी शाळा भरवतात, ह्या काय शाळेला सुटेबल असे प्रिमायसेस आहेत का, म्हणून ही आमच्या शाळेची उदाहरण त्यांनी दिलं. 2 दिवसामध्ये म्युन्सिपालिटीने जागा परत दिली. म्हणजे इट वॉज सो सरप्राइझिंग, अतिशय म्हणजे इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग फॉर एव्हरीबडी. म्हणजे जागा परत मिळाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, आता इथे हॉस्पिटल काढा. तेच हॉस्पिटल नंतर आजही आपण त्याच तेच ठिकाणी चालू. आपल्या सर्व विस्ताराला ती इमारत पुरी पडली. हो.
आपल्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये महाराज आपल्याला काही उपदेश करायचे, मोठा डॉक्टर हो असा आशीर्वाद त्यावेळेला दिला होता. हो. तर ते सगळे प्रसंग नाही, त्यावेळेस मी डॉक्टर पण झालो नव्हतो. हा. लहानपणापासून मला शाळेत असल्यापासून महाराज सांगायचे की मोठा डॉक्टर हो, मग मी तुझ्या जोशीबुवा तुझ्या दवाखान्यात येणार, काठी टेकत टेकत खोकत असं करून दाखवायचे. मग त्याला तू सांगायचा, ए बाहेर बस, क्यू मध्ये उभास, असा डॉक्टर व्हायला पाहिजे तू. असा क्यू लागायला पाहिजे असं त्यावेळेला तरी सांगितलं होतं. हो. दरवेळेला सांगत, मी भेटलो की मला दरवेळेला सांगत ते आठवणी करायचं. हो. आपल्या वडिलांना एकदा एक पेशंटचं असं ते थायरॉइडचं ऑपरेशन चालू आणि अचानक लाईट गेले, एक इमर्जन्सी निर्माण झाली आणि मला वाटतं योगायोगाने महाराज त्यावेळेला तिथे होते. तर तो काय प्रसंग होता? त्यावेळेला आमच्या घरी वरती एक छोटं नर्सिंग होम वडिलांनी चालू केलं होतं. हे मोठं हॉस्पिटल त्यावेळेला नव्हतं. तर ते काय लहान हॉस्पिटल, म्हणजे त्यावेळेला इन्व्हर्टर, कॉम्प्युटर बॅकअप वगैरे असं काय आयडियाच नव्हती त्यावेळेला लोकांना. आणि मुंबईमध्ये लाईट जायचे नाहीत कधी, म्हणजे 20-25 वर्ष मुंबईतल्या मधल्या काळात लाईट कधीही गेल्याचं आठवत नाही मला. मुंबईमध्ये हल्लीच लाईट जातात. तर त्यावेळेला एकदा असं ऑपरेशन करताना अचानक मुंबई शहरातली लाईट काहीतरी तास दीड तास गेले. कधीच लाईट जायचे नाहीत हा पण त्यावेळेला. तर ते लाईट गेल्याचं आणि ऑपरेशन चालू आहे हे महाराजांना लक्षात आलं की आता हा माणूस ऑपरेशन करतोय थायरॉइडचं मोठं ऑपरेशन. तर आता ह्याला दिसणार कसं, म्हणजे किती लक्ष असायचं त्यांचं. मग स्वतःहून महाराज ऑपरेशन थिएटरमध्ये आले टॉर्च घेऊन, आणि मग वडिलांना टॉर्च दाखवून त्याने ऑपरेशन पूर्ण केलं टॉर्चच्या प्रकाश. हो. काश्मीरला आपण एकदा गेला होता. हो. आणि त्यावेळेच्या महाराजांचा सल्ला आणि ते सर्व काय घटनाक्रम झाला तो. हो. ते हो SSC पास झाल्यानंतर मला वडिलांनी काश्मीरला पाठवायचं ठरवलं. म्हणजे वडिलांच्या बरोबर मी गेलो नव्हतो, पण टूर मधनं पाठवायचं ठरवलं की आता फार अभ्यास केलाय बाळाने म्हणून काश्मीरला जा. तर आमचं दोघांचं ठरलं आता काश्मीरला जायचं म्हणून. तर मी ते टूरमध्ये बुकिंग वगैरे केलं. मग म्हणाले महाराजांना सांगायला पाहिजे. तर आम्ही दोघे मग पंडितांच्याकडे होते महाराज त्यावेळेला, भायखळ्याला गेलो होतो. 2-3 दिवसात 4 दिवसात निघणार होतो मी. 4-5 दिवस आधी आम्ही महाराजांना भेटायला गेलो. तेव्हा कोणालाच कल्पना, मला आणि वडिलांनाच फक्त माहिती होतं की काश्मीरचं बुकिंग केलंय म्हणून. तिकडे महाराजांच्या समोर आल्यानंतर महाराजांनी स्वतःहूनच सांगितलं, काय परीक्षा झाली, आता काश्मीरला चाललाय. अरे यांना कोणी सांगितलं? तर मग हसलो आम्ही. मग महाराज एक अर्धा मिनिट जरा चिंताग्रस्त झालेले वाटले मला. काय कारण मला कळलं नाही. मग ते म्हणले जा चालेल. आणि मला त्यांनी एक अंगाराची पुडी आणि दाण्याची पुडी अशी ठेवायला दिली. हे ठेव तू बॅगेत. मला काय कळेल ना. म्हटलं ठीक आहे, असं कधी करायचं नाही महाराज नॉर्मली. तर मी ती ठेवली होती बॅगेत माझ्या. टूरला जाताना मी घेऊन गेलो बॅगेत. त्यावेळेला जम्मू ते श्रीनगर प्रवास होता. हा काय आत्ताच्या सारखा नव्हता, जो अतिशय जोखमीचा प्रवास होता. म्हणजे त्याच्यामध्ये दरडी कोसळायच्या, प्रचंड पाऊस, गारा, बर्फ, रस्ता अगदी बारीक, एकच त्यातनं बस जाणार, आणि अतिशय जोखमीचाच प्रवास होता तो त्यावेळेला. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा ती बस, तेव्हा एवढा प्रचंड पाऊस पडला होता तिथे, दरडी कोसळली, तर रस्ता कंप्लीट खचलाच होता. आमची बस कशी बशी त्या रस्त्याच्या मध्यभागी आल्यानंतर बंद झाली, कारण पुढे जाणं शक्यच नव्हतं. आणि मग आर्मीच्या लोकांनी मागून आणि पुढून ती बस कशी बशी वाचवून रस्ता करत 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 आम्ही श्रीनगरला पोहोचलो. त्यावेळेला एवढा म्हणजे कड्यावरून बसचं एक टायर आत बाहेर असायचं 4 इंच, म्हणजे अक्षरशः तोंडचं पाणी पडत होतं. म्हणजे त्यावेळेला मला लक्षात आलं की महाराजांनी का तो अंगारा आणि प्रसाद मला दिला होता. संरक्षण म्हणूनच हो. दिलेला होता. हो.
आपण नेहमीच वडील आणि तुम्ही महाराजांच्या सल्ल्याशिवाय काहीच करत नव्हता. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन त्यांचं घेऊन किंवा त्यांचं मत, त्यांचं कल आजमावून पुढे होत होता. एकदाच ती गोष्ट राहून गेली. तो प्रसंग काय? हो, त्यावेळेला आम्ही मोठे झालो होतो. मी, माझी बहीण डॉक्टर झालो होतो. प्रॅक्टिस वगैरे आमची चालू होती. आम्हाला काय शहाणपणा जास्त झाला होता जरा. तेव्हा वडिलांनी सुद्धा प्रॅक्टिस करायची. त्यावेळेला वडिलांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं ठरलं. आणि काय लहानचं ऑपरेशन, मोतीबिंदूचं ऑपरेशन काय होणार आहे. आम्ही महाराजांना म्हणजे मनात होतं, नाही असं नाही, पण कशाला सांगायचं, उगाच त्रास कशाला द्यायचा, अशी एक भावना. नंतर काय होतंय नाही सांगितलं तर, अशी एक दुसरी आगाऊपणाची भावना. असं म्हणून आम्ही ते ऑपरेशन करायचं ठरवलं. आमच्या अगोदरच किंवा अपॉइंटमेंट वगैरे केली डॉक्टरांची. आणि मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन, नाही त्याच दिवशी ऑपरेशन, काहीतरी 1 वाजता दुपारी. आणि सकाळी वडील म्हणाले, अरे महाराजांना सांग. मग म्हटलं ओके बरं. म्हणून मी फोन केला. महाराजांना फोन केलेला आवडायचं नाही पहिलं, म्हणजे कोणी मठात इकडे पुण्यात होते महाराज. मी मुंबईवरनं फोन केला की महाराज वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे आज. ते ऐकल्याबरोबर महाराज एवढे संतप्त झाले. मला अक्षरशः म्हणजे गाढवा मूर्खा, कुठे भोगशिले कर्माची फळं, आता मर म्हणून फोन खाली ठेवून दिला महाराजांनी. काय म्हटलं, काय एवढं झालं आता कोणाशी ठाऊक. म्हणून ठीक आहे म्हटलं. मग ते ऑपरेशन वडिलांचं झालं. आणि त्या लहानशा ऑपरेशन मध्ये माझ्या वडिलांचा डोळा गेला. त्यांना एका डोळ्याने दिसेनाच झालं. चाललेली प्रॅक्टिस बंद करायला लागली वडिलांना. तेव्हा मला लक्षात आलं की महाराजांनी एवढं ओरडून फोन खाली का आपटला. मग त्याच्यानंतर म्हणजे 10 वर्ष वडील डोळ्याला रुमाल लावून पुसत आपलं आयुष्य जगत होते. मग 3-4 वर्षांनी दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असं ठरलं. तेव्हा मी 1 महिना आधी महाराजांना फोन केला की महाराज दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे आता, तर आपला आशीर्वाद असू दे. तर महाराज म्हणले, आता लक्षात आलं वाटतं. मग दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन यशस्वी झालं, काही प्रॉब्लेम नाही आला. महाराजांविषयी अशा खास काही आठवणी तुमच्या सांगाल का? दोन-तीन आठवणी महाराजांच्या डेरवणच्या संदर्भात. डेरवणला आम्ही लहानपणी जायचो महाराजांबद्दल बरोबर. तेव्हा जे मुख्य दार आहे ना डेरवणचं, त्याच्या समोर जे डोंगर आहेत तिथे आता दाट वन झालेले आहेत. म्हणजे अगदी इट इज कम्प्लिटली अ फॉरेस्ट नाव. त्यावेळेला तिथे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण रिकामे डोंगर होते. वाळू, माती असे डोंगर. त्यावर एक झाड नाही, झुडूप नाही, काही नव्हतं तिथे. तेव्हा महाराज आम्हाला चढत 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 वरती घेऊन जायचे आणि त्या डोंगरावरती माती बघायचे, काय कुठे सगळी टेळणी करायचे. म्हणायचे इथे झाडं लावायला पाहिजेत वगैरे. पण झाडं लावायची, पाण्याचा टिपूस नाही, फक्त पावसाळ्यात पाऊस पडणार तेवढाच. तर त्यांनी महाराजांना या कृषी क्षेत्रातली अतिशय डिटेल माहिती होती. प्रत्येक झाड कसं लावायचं, आंब्याच्या झाडाला खड्डा किती खणायचा, त्याच्यात पहिला लेअर खताचा कुठला घालायचा, दुसरं पाला घालायचा, मग खत घालायचं, परत फणसाचं झाड कसं लावायचं, कुठलं झाड कुठल्या बाजूला येतं, काय केवढी माहिती प्रत्येक झाडाबद्दल, प्रत्येक म्हणजे या बाबतीत त्यांना एवढी माहिती होती. तर त्यांनी सांगायची गोष्ट म्हणजे येथे रिकामे डोंगर होते ना, बॅरन डोंगर. बॅरन म्हणजे अगदी बॅरन ना. त्याच्या बाजूला महाराजांनी पहिली गोष्ट काय केली, एक उंच भिंत बांधली तळाला. त्याच्यामुळे काय झालं, 2-3 गोष्टी झाल्या. एक तर तिथे जे पाऊस वरून पडायचा ते पाणी वाहून जायचं ते डोंगराच्या तळाशी साठवून राहायला लागलं. मग सबसॉइल लेवल, वॉटर लेवल आणि त्याची ह्युमिडिटी त्या भागातली अचानकपणे वाढली. म्हणजे झाडं वाढायला त्याने पोषक वातावरण निर्माण झालं.
दुसरं म्हणजे गायी, गुरं, शेळ्या, बकऱ्या त्या वनात जायच्या थांबल्या. त्यामुळे ते वनाचा ऱ्हास बंद झाला आणि वाळू वाहून जायची, म्हणजे माती वाहून जायची वरून दर पावसाळ्यात, ते सुद्धा बंद झालं. त्याच्यानंतर एक 10 ते 12-15 वर्षामध्ये एवढी घनदाट तिथे जंगल झालं. आय थिंक दॅट मस्ट बी द ओनली एक्झाम्पल ऑफ रिफॉरेस्टेशन इन दिस कंट्री. म्हणजे अख्खं वन, एकर आणि एकर वन परत निर्माण करायचं ही काही सोपी गोष्ट नाही. आपण तबला वगैरे वाज हो. इकडे उत्सवात पालखीच्या वेळेला उत्सव इथे बाबा महाराजांच्या जयंतीचा उत्सव असायचा त्रिपुरी पौर्णिमेला. तेव्हा 3 दिवस लागोपाठ पालखी असायची. त्यावेळेला महाराज पालखीच्या भोवती, मंदिराच्या भोवती पालखी फिरायची, प्रदक्षिणा घालायची. तेव्हा ह्या इकडे महाराज शेवटच्या फेरीला नेहमी मोगरा फुलला असं कीर्तन करायचे. एवढं सुंदर कीर्तन मी अक्षरशः ऐकले नाही कधी. आणि त्यावेळेला मला सांगायचे तबला वाजव. मी तिकडे तबला शिकवलो होतो थोडासा. तेव्हा मला तिने मृदुंग आणि तबला वाजवायची त्यावेळेला परमिशन दिली होती महाराजांनी. पालखीत आणि जन्माच्या कीर्तनाला मी थोडा वेळ तबला वाजवायचो महाराजांबरोबर. म्हणजे प्रेमाने वाजवायला द्यायचे मला. एवढं काही येत नव्हतं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये मला ते तबला वाजवायला द्यायचे. हे विशेष आहे खरं. तिथे बाकीच्या वेळेला ते प्रोफेशनल तबलजीच असायचे, पण मला पुढे करून थोडा वेळ वाजवायला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून. हो. आणखीन काही आठवणी काही आणखीन आपल्या बहिणीकडे? हो खरं. माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासूबाई जरा खाष्ट होत्या. त्यांनी तिला सांगितलं की तुझ्या माहेरी एक कपाट ठेवा तू. तर बहीण काय म्हणलं, मग काय असं ठीक आहे म्हटली, माहेरी कशाला कपाट ठेवायचं. तेव्हा हे महाराजांना माहित नव्हतं, पण महाराजांनी तिला विचारलं, सांगितलं काय घरी कपाट ठेवायचंय का. तर बहीण म्हणली हो. तुम्हाला कसं माहिती. बरं हे घे पैसे आणि कपाट आण. ते कपाट अजूनही आहे आमच्याकडे. पण मगाशी आठवण सांगताना एक छान हे सांगितलं, तेच प्रतीक आहे महाराजांच्या कार्याचं, की बॅरन असे डोंगर होते आणि आज तिथे वनराई फुलले. महाराजांनी त्यावेळेला जे काही कार्य सुरू केलं त्याचा आज जो काही इतक्या अंगाने विस्तार झालाय ते पाहून आपल्याला काय वाटतं. विशेषतः हे जे रुग्णसेवेचं कार्य आहे, हॉस्पिटल आपण एक डेरवणला यशस्वीपणे चालवतोय, की जे कायम वृद्धिंगतच होते, त्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे आपण सेवा देतोय लोकांना. शिवाय गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, कुपोषणाच्या संदर्भामध्ये काम चाललंय, किंवा महिलांचं म्हणजे गर्भवती महिलांसाठी काही वगैरे काम चाललंय. तर या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतंय? हे एक म्हणजे आपल्या देशातलं का होईना, पण म्हणजे सगळ्या जगामध्ये हे एक एकुलते एक उदाहरण आहे या हॉस्पिटलचं, की एवढ्या दूर, एवढ्या इंटिरियरमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल केवळ गोरगरिबांच्या सेवेसाठी काढायचं आणि अगदी मॉडर्न फॅसिलिटीज पूर्णपणे इन्क्लुडिंग सिटी स्कॅन, ब्लड बँक, नंतर NI म्हणजे निओनेटल ICU, झालंच तर ICCU, सर्व फॅसिलिटीज गोरगरिबांना द्यायच्या. हे महाराजांनी, काका महाराजांकडून कार्य करून घेतलेलं आहे खरं म्हणजे. आणि कोणालाही विश्वास बसला नाही अशा म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे हॉस्पिटल महाराजांनीच काढून घेतलेले. महाराजच्या हयातीमध्ये हे हॉस्पिटल झालेलं नाहीये. काका महाराजांनी हे सर्व त्यांच्यातर्फे प्रयत्न करून हे एवढं मोठं कार्य उभं केलंय, पण ते महाराजांनीच करून घेतलंय असं काका महाराजांचं पण मत आहे. आपण त्यावेळेला तिथे जात होता
त्यावेळेचं जे वातावरण पाहून आपल्याला असं वाटत होतं की इथे काही म्हणजे हे कसं गाव आहे, इथे कशासाठी हे लोक काय करतायत. हो. तिथून आज इथपर्यंत सगळी ही प्रगती झालेली आहे. हो. त्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहात. इथे आपण आलात आणि आपली ही अमूल्य माहिती आम्हाला महाराजांबद्दलच्या आठवणी सांगितल्यात, ज्याने आम्हाला सर्वांनाच अतिशय आनंद झाला. महाराजांची कृपा आपणावरती, आपल्या संपूर्ण कुटुंबियांवरती राहो, आपल्याला पूर्ण आयुरारोग्य लाभो, अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. श्री दिगंबरदासाय नमः. पूज्य काका महाराजांना नमस्कार करून मी माझं भाषण संपवतो. नमस्ते.